Next chapter of paper 1 is vectors. So first theorem of vectors is two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n. So there are two scalars m and n. At least one of them is non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0 bar. आता इथे काय करायचं आहे, व्हॉट इज गिवन टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. दोन व्हेक्टर दिलेले आहेत ए बार आणि बी बार, हे कसे आहेत कोलिनियर. कोलिनियर इन द सेन्स दे आर लाय इन द सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनमध्ये असतील किंवा दे आर पॅरलल टू ईच अदर. वेन टू व्हेक्टर्स आर लाय ऑन द सेम लाईन, दोन व्हेक्टर जे एकाच लाईनमध्ये असतील तेव्हा ते कोलिनियर असतात. किंवा दोन व्हेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तरी सुद्धा त्या दोन पॅरलल व्हेक्टरची जी प्रॉपर्टी आहे कोलिनियरिटीची ही सारखीच असते. आणि कोलिनियरिटीची प्रॉपर्टी काय, वन व्हेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर व्हेक्टर. दॅट इज ए बार इज इक्वल टू एम टाइम्स बी बार, ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स बी बार, ए बार इज इक्वल टू -5/7 टाइम्स बी बार. अशी जर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल राहत असेल, तर ते दोन वेक्टर कसे असतील, कोलिनियर अथवा पॅरलल असतील. आता पॅरलल वेक्टर म्हणजे दोन्ही जे पॉईंट्स आहेत, जसं आपण इथे विचार केला, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे, हा डी पॉईंट आहे. तर ए बी बार अँड सी डी बार हे दोन जे वेक्टर्स आहेत, त्या दोन्ही वेक्टरमध्ये कुठलाच पॉईंट कॉमन नाही, म्हणून हे पॅरलल वेक्टर्स आहेत आणि ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. कोलिनियर वेक्टरमध्ये काय असेल, एक पॉईंट कुठला तरी कॉमन असायला पाहिजे, ए बी, आणि इथे जर आपण सी पॉईंट घेतला, दिस इज पॉईंट सी, this is point B, this is point A, means AB bar and BC bar have the same property, that is one vector is a scalar multiple of another vector, but point B is common, so these are collinear vectors. And here no any point is common but having same property, one vector is a scalar multiple of another vector, then these two vectors are parallel vector. म्हणजे AB बार आणि CD बार या ठिकाणी पॅरलल होतील, इथे AB बार आणि BC बार हे कोलिनियर होतील. बाकी कोलिनियरिटी आणि पॅरलल ह्या दोन्ही वेक्टरची जी प्रॉपर्टी आहे ती एकच आहे. कोणती प्रॉपर्टी, वन व्हेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर व्हेक्टर. एक वेक्टर हा दुसऱ्या व्हेक्टरचा स्केलर मल्टिपल असायला पाहिजे, म्हणजे ते दोन वेक्टर काय असतील, कोलिनियर व्हेक्टर्स. आता इथे इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईड प्रूव्ह करायचे आहेत. इफच्या आधी जे दिलेलं आहे टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर, हे पहिल्यांदा टू गिवन घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर देर एक्झिस्ट स्केलर एम एन ॲट लिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो सच दॅट एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0, हे प्रूव्ह करू. सेकंड पार्ट काय असेल, जे इफ अँड ओनली इफच्या नंतरचा पार्ट आहे, म्हणजे एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0, हा गिवन पकडायचा, आणि त्याच्यानंतर टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर, हे टू प्रूव्ह असायला पाहिजे. सो नाउ फर्स्ट पार्ट, सपोज टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर, मीन्स वन व्हेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर व्हेक्टर, दॅट इज ए बार इज इक्वल टू टी टाइम्स बी बार, वेअर टी इज एनी स्केलर विच इज नॉट इक्वल टू 0. नाउ टी बी बार या बाजूला येऊन जाईल, ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0 बार. आता ए बारचा कोएफिशियंट आहे 1, बी बारचा कोएफिशियंट आहे -t, आपण त्याला नवीन नाव देऊ, सपोज 1 इज इक्वल टू एम और एम इज इक्वल टू 1, सपोज -t इज इक्वल टू n, मीन्स रिप्लेस 1 बाय m, रिप्लेस -t बाय n, वी गेट एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे ए बार आणि बी बार जर कोलिनियर असतील तर त्याच्यापासून आपल्याला ही प्रॉपर्टी तयार होते, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. आता रिव्हर्स कॉन्व्हर्सली हे गिवन असायला पाहिजे, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. आता इथे एम इज नॉट इक्वल टू 0 घेऊ आपण, एन बी बार त्याबद्दल चाललेलं मायनस एन बी बार होऊन जाईल, एमने डिवाइड करून टाकू, सो मायनस एन अपॉन एम बी बार होईल. लेट मायनस एन अपॉन एम इज इक्वल टू सपोज टी एनी स्केलर. आता एम आणि एन हे दोन नंबर्स आहेत, स्केलर्स आहेत, त्यांचं डिव्हिजन सुद्धा एक नंबर्सच असेल, एक नंबरच असायला पाहिजे, आणि म्हणून सपोज इट इज टू बी टी, सो ए बार इज इक्वल टू टी टाइम्स बी बार. आता याचा अर्थ काय, त्याला ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय आहे, स्केलर मल्टिपल आहे. तर अशा वेळेस काय म्हणता येईल, ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार, देअरफॉर ए बार अँड बी बार आर कोलिनियर. तर अशा वेळेस दोन्ही वेक्टर हे कसे असायला पाहिजेत, कोलिनियर असायला पाहिजे. इट इज व्हेरी सिंपल प्रूफ. नेक्स्ट थेरम इज थेरम नंबर 2. Let a bar and b bar be non-collinear vectors. A vector r bar is coplanar with a bar and b bar. आता ए बार आणि बी बार असे दोन नॉन कोलिनियर व्हेक्टर्स आहेत, लाईक इन फिगर. हा ए बार झाला, ओ ए बार म्हणजेच ए बार, ओ बी बार म्हणजेच बी बार. हे दोन्ही वेक्टर कसे आहेत, नॉन कोलिनियर, एका लाईनमध्ये नाही आहेत, वेगवेगळ्या लाईनमध्ये. अँड आर बार इज कोप्लेनर विथ दिट,
विथ दिस टू व्हेक्टर्स, आणि आर बार जो व्हेक्टर हा या दोन्ही व्हेक्टरच्या सेम प्लेनमध्ये आहे, म्हणजे एका सरफेसवर जर व्हेक्टर्स असतील तर ते काय झाले कोप्लेनर व्हेक्टर्स. आणि कोप्लेनर व्हेक्टरची प्रॉपर्टी कुठली आहे? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वन व्हेक्टर इज linear combination of one vector is a linear combination of another two or more than two vectors. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? कोप्लेनर व्हेक्टर्स. म्हणजे आर बार हा दुसऱ्या दोन व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये येत असेल तर त्याला काय म्हणायचं? कोप्लेनर व्हेक्टर म्हणायचं. आता आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. आता आर बार जर ए बार आणि बी बार सोबत कोप्लेनर असेल म्हणजे त्याचा तो लिनियर कॉम्बिनेशन तयार व्हायला पाहिजे. इफ अँड ओनली इफ हे कशा पद्धतीने? देयर एक्झिस्ट युनिक स्केलर T1 अँड T2 सच दॅट आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. हे इथे शो करायचं आहे. लिनियर कॉम्बिनेशन असतो एक व्हेक्टर उरलेल्या दोन व्हेक्टरचा. आता हे कशा पद्धतीने शो होईल? व्हेरी सिंपल. सपोज आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. टू शो दॅट देयर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 अँड T2. इथे युनिक दोन वर्ड आहे, इफ अँड ओनली इफ आणि परत एक आहे युनिक. तर आपल्याला कॉन्व्हर्सही प्रूव्ह करायचं आणि युनिकनेस पण प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही गोष्टी प्रूव्ह करायच्या. तर पहिल्यांदा फर्स्ट पार्ट पाहू, त्याच्यानंतर कॉन्व्हर्स पाहू. सपोज आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. टू शो दॅट देयर एक्झिस्ट युनिक स्केलर T1 अँड T2 सच दॅट आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. सपोज ओ ए बार इज इक्वल टू ए बार, ओ बी बार इज इक्वल टू सिंपल बी बार अँड ओ पी बार इज इक्वल टू सपोज आर बार. टू complete the parallelogram like OMPN, draw NP parallel with OA, draw PM parallel with OB, and we complete the parallelogram OMPN. Now OM bar and OA bar both are collinear to each other. एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय आहे? कोलिनियर वेक्टर आहे. दुसऱ्याला कोलिनियर वेक्टर आहे. कोलिनियर वेक्टर आहे म्हणजे काय असेल त्याची प्रॉपर्टी? वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. सो देअरफॉर OM bar is equal to T1 OA bar, where T1 is any scalar, that is OA bar replaced by simple A bar, means OM bar is equal to T1 A bar. Now ON bar, this one ON bar is collinear with OB bar. ON आणि OB हे collinear आहेत म्हणजेच ON bar is equal to काय लिहिता येईल? T2 OB bar, one vector is a scalar multiple of another vector, the property of collinearity. So therefore ON bar is equal to T2 OB bar means simple B bar. Now by law of addition, by law of parallelogram law of addition of vectors, we get this diagonal is equal to addition of these two vectors. So OM bar is equal to T1 A bar, ON bar is equal to T2 B bar, and this is diagonal OP bar, that is R bar. So OP bar is equal to OM bar plus ON bar, OM plus OM, both have bar. Now R bar is equal to T1 A bar. OM bar ची व्हॅल्यू आपण किती काढली? T1 A bar. ON bar ची व्हॅल्यू किती काढली? T2 B bar. So R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. अशा पद्धतीने जर आर बार हा ए बार आणि बी बार सोबत कोप्लेनर असेल, ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर वेक्टर असतील, तर आर बार इज इक्वल टू काय लिहू शकतो? T1 ए बार प्लस T2 बी बार. हा झाला फर्स्ट पार्ट. आता आपण सेकंड पार्टमध्ये काय बघणार आहोत? T1 ए बार प्लस T2 बी बार इज इक्वल टू आर बार हे गिव्हन असेल आणि आपल्याला ए बार बी बार आणि आर बार हे काय दाखवावे लागतील? कोलिनियर. ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स वेअर आर बार इज कोप्लेनर विथ बोथ ए बार अँड बी बार. ते शो करू आपण. Now second part, conversely, suppose R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. It is given and we have to prove that, or we have to show that A bar, B bar and R bar are coplanar. आता A bar आणि B bar हे एनी टू वेक्टर्स आहेत, कुठलेही दोन वेक्टर्स आहेत म्हणजे ते ऑब्व्हियसली ते कसे असायला पाहिजे? कोप्लेनरच असायला पाहिजे. मग यांचं जर लिनियर कॉम्बिनेशन घेतलं, A bar ला T1 ने मल्टिप्लाय करून T1 A bar, B bar ला T2 ने मल्टिप्लाय केलं तर T2 B bar, तर हे जे लिनियर कॉम्बिनेशन हे लिनियर कॉम्बिनेशन स्केलर मल्टिपल, हे जे स्केलर मल्टिपल मिळेल T1 A bar आणि T2 B bar, A बारचा स्केलर A बारला समजा मल्टिपल केलं T1 ने म्हणजे T1 A bar, वन ऑफ द स्केलर मल्टिपल, T2 B bar स्केलर मल्टिपल ऑफ B bar. अशा पद्धतीनं नवीन जे दोन वेक्टर मिळतील ते सुद्धा कसे असतील? कोप्लेनर असतील, कारण स्केलर मल्टिपल तयार करण्यात आलेला वेक्टर हा सेम त्या बेसिक वेक्टरला कसा असतो? कोप्लेनर, म्हणजे एकाच प्लेनमध्ये असते. आता या दोघांची करू ॲडिशन, दॅट इज T1 A bar प्लस T2 B bar. दिस इज द थर्ड वेक्टर मेड बाय दिस टू वेक्टर्स. या दोन वेक्टरपासून एक नवीन वेक्टर मिळेल दोघांची ॲडिशन केल्यानंतर. आता हा वेक्टर ए बार आणि बी बार हे तिन्ही वेक्टर कसे असायला पाहिजेत? ऑब्व्हियसली कोप्लेनर असायला पाहिजेत. आता हा जो वेक्टर आहे दॅट इज नथिंग बट अ सिम्पल आर बार, म्हणजेच ए बार, बी बार अँड आर बार ऑल थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर वेक्टर. एक वेक्टर, दोन कुठलेही वेक्टर असेल तर ते कोप्लेनर असतातच. त्याच्या दोन वेक्टरपासून जो आपण कॉम्बिनेशन बनवलेलं आहे T1 A bar प्लस T2 B bar,
हा सुद्धा कसा असायला पाहिजे, त्याच्यासोबत कोप्लिंगरच असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक युनिकनेस प्रूव्ह करावी लागते की अशा पद्धतीचा जो कॉम्बिनेशन आहे आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार, हा एकच कॉम्बिनेशन असेल, अशा पद्धतीचा सेकंड कॉम्बिनेशन राहू शकत नाही. कसं प्रूव्ह करायचं, एक कॉन्ट्राडिक्शन घेऊ. सपोज आर बार इज इक्वल टू R1 A बार प्लस R2 B बार आपल्याकडून घ्यायचं. आता हाही आर बारच आहे, हाही आर बारच, म्हणजे बोथ आर सेम. दोन्ही T1 A बार प्लस T2 B बार इज इक्वल टू काय होईल, R1 A बार प्लस R2 B बार. आता इथे ए बार आहे, इथे ए बार आहे, ए बार कॉमन काढला तर T1 मायनस T2 राहील. इथे बी बार आहे, इथे बी बार आहे, बी बार जर कॉमन काढला तर T2 मायनस R2 असं राहील इज इक्वल टू सपोज 0 बार. नाव T1 मायनस R1 इज इक्वल टू 0, कोइफिशियंट राईट साईडची वाले 0 आहे त्याच्यामुळे त्याचा कोइफिशियंट 0 असेल. T2 मायनस R2 इज इक्वल टू 0, सेम फॉर्मॅट. नाव T1 इज इक्वल टू R1 आणि T2 इज इक्वल टू R2. याचा अर्थ काय झाला की T1 आणि R1 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या इक्वल असतील, T2 आणि R2 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या इक्वल असतील. म्हणजे समजा एखादा कॉन्ट्रडिक्शन जरी घेतलं, दुसऱ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन जरी घेतलं तरी हे जे कोइफिशियंट आहेत हे इक्वलच होतात, वेगवेगळे राहू शकत नाही. याचाच अर्थ आर बार नावाचा जो व्हेक्टर आहे त्याचा एकच लिनियर कॉम्बिनेशन असेल, तो म्हणजे T1 A बार प्लस T2 B बार. दुसरा कॉम्बिनेशन राहू शकत नाही. सो दिस फॉलोज द युनिकनेस. अशा पद्धतीने थेरम सेकंड प्रूव्ह.